की हे जे बी दिसतंय तुम्हाला हे घरच्या तुळशीचं आहे. आणि मी इथं काय केलेलं आहे की सुरुवातीला असं मातीमध्ये मंजुळा टाकल्या होत्या आणि आता त्यात तुळशी खूप मोठ्या मोठ्या अशा 2 तुळशी माझ्याकडे आलेली इथं. म्हणून मग ह्या मंजुळा मी वाळल्याच्या नंतर काढून घेतल्या. तर वाळल्याच्या नंतर याच्या भरपूर अशा मंजुळा काढून घेतल्या, व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला अगोदर. आणि त्याला असं यामधली ह्या तुळशीच्या बिया काढून घेतल्या आणि परत आता आपण या बिया घरच्याच बिया पाण्यामध्ये टाकून आपण पाहणार आहोत ही कितपत फुलणार आहेत. मार्केटच्या बिया नाहीत या. आणि ज्या तुळशी आहेत त्याचा व्हिडिओ मी नंतर बनवीन, तुम्हाला झाडांचा व्हिडिओ दाखवून. तर आता सध्या आपण या पाण्यामध्ये या जे बिया आहे हे टाकून घेऊ. याचा कलर मोहरीसारखा आहे पण खूप बारीक अशा बिया आहेत या. तर आपण याला थोडंसं मिक्स करू. तर याला आता मिक्स करून घेऊ आपण. अर्धा चम्मच अशा यामध्ये टाकलेल्या आहेत आणि आपण अर्ध्या तासाने पाहू फुलतात का, किंवा 1 तासही लागेल, कारण मी पहिल्यांदाच टाकते. मलाही याचं काही एवढं माहीत नाही, त्यामुळे पाहूयात आपण. कुठलाही डुप्लिकेट व्हिडिओ नाही आपल्याकडे, एकदम लाईव्ह म्हणजे आपण पाहणार आहोत थोड्या वेळाने फुलतात का यामध्ये. तर इथं मी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 1 ग्लासला थोडं कमी. आणि आपण यामध्ये तुळशीचं बी डायरेक्ट टाकून देऊ आणि पाहू किती वेळाने बी फुलतंय. आणि तर तुम्ही पाहू शकता इथं मी तुम्हाला या तुळशीच्या बिया दाखवत आहे. एकदम असं जवळून दाखवते बिया कशा प्रकारच्या तुळशीच्या बिया आहेत. तर या तुळशीच्या बिया आहेत आणि या बिया आता आपण पाण्यात टाकणार आहोत. पाण्यात टाकल्यानंतर आपण पाहूयात की कशा फुलतात. तर अशा प्रकारच्या इथे तुळशीचं बी आहे, घरच्या तुळशीचं बी. खूपच बारीक असं तुळशीचं बी आहे आणि याला मी आता पाण्यात टाकणार आहे. पाण्यात टाकल्यानंतर आपण पाहूयात ह्या फुलतात की नाही फुलत ते.